आज आपण इयत्ता 9वीच्या आपल्या पाठ्यपुस्तकातील जो 17वा पाठ आहे, ज्याचं नाव आहे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. या पाठाचे लेखक आहेत बाळ ज पंडित. आता बाळ ज पंडित हे अतिशय प्रसिद्ध असे लेखक होते. क्रिकेट सामन्यांचे ते समालोचक होते, म्हणजेच तुमच्या भाषेमध्ये ते क्रिकेट सामन्यांचे कॉमेंट्री करायचे. पहिलं शतक, त्यानंतर कुमारांचे खेळ, क्रिकेटमधल्या नवलकथा इत्यादी त्यांची पुस्तकं अतिशय प्रसिद्ध आहे. बघा, आपण दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक सामने भरले जातात. या ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात कशी झाली आणि का झाली, हे सामने भरवण्यामागचं उद्दिष्ट काय, ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा या प्रस्तुत पाठामध्ये बाळ ज पंडित यांनी घेतलेला आहे. आणि जी जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा असते, या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कशा प्रकारचे खेळ घेतले जातात, ही स्पर्धा कशासाठी आयोजित केली जाते, या सर्वांची माहिती त्यांनी आपल्या या पाठामध्ये, म्हणजेच ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ असा या पाठाचं नाव आहे, या पाठामध्ये त्यांनी सांगितलेले आहे. बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर ऑलिम्पिक स्पर्धांचा जो लोगो आहे म्हणजे काय, तर 5 वर्तुळ असतात. 5 वर्तुळ एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. या 5 वर्तुळांचा अर्थ काय होतो याबद्दलचं विवेचन त्यांनी या पाठामध्ये केलंय. बघा, मनुष्याच्या सर्वांगीण विकासामध्ये आणि सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये क्रीडेचे म्हणजे खेळाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे असतात. बघा, कुठेही सामना जर का असेल, क्रीडा सामना असेल, तर आपण तिथं थांबतो. रस्त्याच्या कडेला जर का काही मुलं क्रिकेट खेळत असतील तर आपण रस्त्याने जात असताना आपण क्षणभर तिथं थांबतो. त्यांचे 1-2 आपण त्यांच्या ते कोणता खेळ खेळतायत याच्याकडे बघतो. म्हणजे काय, तर या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये खूप अनन्य असं साधारण महत्व आहे. संपूर्ण जगामध्ये जे क्रीडा सामन्यामध्ये जे होतात त्यांच्यामध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाला एक अतिशय मानाचं स्थान आहे. ऑलिम्पिक 2020 या विजयाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या आवडणाऱ्या खेळावरती लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचं मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. बघा, 2020 मध्ये ऑलिम्पिक सामने होणार होते, पण आता सध्या या कोरोनाच्या काळामध्ये हे सामने पुढे ढकलले गेलेत आणि शक्यतो 2021 मध्ये हे सामने आता होतील. कारण की जागतिक लेव्हलवरती या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व प्रकारचे क्रीडा सामने पुढे ढकलण्यात आलेले. बघा, आपल्याकडे सुद्धा ती IPL नावाची क्रिकेट स्पर्धा होती भारतामध्ये, डिसेंबरमध्ये ती भरते. पण आपल्या भारतामध्ये या IPL स्पर्धेसाठी खूप गर्दी होते आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ही स्पर्धा दुबईमध्ये ठेवली गेली. बघा, आताच ती संपली. तुम्ही सगळ्यांनी ती IPL स्पर्धा पाहिली असेल. तसं जागतिक स्तरावरती संपूर्ण जगातले देश या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि आपल्या देशाला एखादं पदक मिळवून देण्यासाठी ते अथक असं प्रयत्न करतात. ऑलिम्पिक देशाच्या सगळ्या देशांचा सहभाग या स्पर्धेमध्ये असतो आणि या ऑलिम्पिक स्पर्धेमधलं जे पदक असतं त्याला खूप मानाचं स्थान असतं. मग या ऑलिम्पिकची सुरुवात कशी झाली याची आपण थोडसा लेखकाने आपल्याला सांगितलंय की ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटर भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्याचे मार्ग वेगवेगळे होते. खेळाचं मैदान जवळ येऊ लागलं तसं आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावरती एक भला मोठा ध्वज फडफडत होता आम्हाला दिसला. ऑलिम्पिक सामन्यांचं ते स्वतंत्र निशाण होतं. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगाची वर्तुळं एकमेकांमध्ये गुंफलेली होती. बघा, तुमच्या माहितीसाठी बघा, ही जी वर्तुळं आहेत, हे बघा, ही वर्तुळं, हे 5 वर्तुळं एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत. हे या ऑलिम्पिक स्पर्धेचं निशाण आहे. मग ही 5 मित्र जणू हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत आहेत. ही 5 वर्तुळं म्हणजे जगातील 5 खंड आणि त्याची पार्श्वधवल शुभ्रधवल अशी पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. हे जे 5 वर्तुळ आहेत, या वर्तुळांचा अर्थ काय होतो, तर जगाचे हे जे 5 खंड आहेत, या 5 खंडांचे 5 वर्तुळ आणि ही जी मागची बाजू आहे पांढरी शुभ्र म्हणजेच अंतराळ. ध्वजाच्या या ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले असतात. बघा, एक ब्रीदवाक्य सुद्धा या ऑलिम्पिक स्पर्धांचं आहे. त्यात कसं आहे बघा, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. बघा, या ऑलिम्पिक स्पर्धेचं घोषवाक्य काय आहे, सिटियस, ऑल्टियस आणि फॉर्टियस. म्हणजे काय, गतिमानता,
उच्चता आणि तेजस्विता. बघा तीन या स्पर्धेची ब्रीदवाक्य आहेत. गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता हे तीन शब्द या ध्वजावरती लिहिलेले असतात. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न करावा, जास्तीत जास्त उंची गाठण्याची शिकस्त करावी पाहिजे आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. बघा एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमच्या पूर्ण ताकदीनिशी तुम्ही तिथं तुमचा परफॉर्मन्स द्यावा आणि उच्च स्तरावरती तुमचा खेळ घेऊन जावा, त्यासाठी तुम्ही खूप श्रम करावे असा संदेश या ध्वजामधून आपल्याला दिलेला असतो. या ध्वजाच्या बाजूला एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. स्त्री खेळाडूंची संख्या 2000च्या आसपास असते आणि जे स्टेडियम असतात, प्रेक्षागृह असतात, तिथे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात आणि पोहण्याच्या शर्यतीसाठी 4 ते 5 तलाव सुद्धा बांधलेले असतात. आणि या सगळ्यांचं लाईव्ह प्रक्षेपण जगभरातल्या टीव्हीवरती, टेलिव्हिजनवरती जगभर हे सामने प्रसारित केलेले असतात. खेळाचे विशाल मैदान, त्याभोवती प्रचंड अशी प्रेक्षागृहे, रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, लोहमार्ग, स्त्री आणि पुरुष खेळाडू यांचे निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती, वसतिगृह, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल अशी उपहारगृहे, असं एक भरं मोठं गावच हे ऑलिम्पिकचं तिथं तयार होतं आणि या गावालाच ऑलिम्पिक व्हिलेज असं म्हणतात. आता ऑलिम्पिक व्हिलेज वसवण्याची कल्पना 1956 मध्ये मेलबॉर्न नावाचं जे शहर आहे ऑस्ट्रेलियामध्ये, या मेलबॉर्न नावाच्या शहरामध्ये उदयाला आली की जर जगभरातील सगळे खेळाडू या खेळ आपला सादर करण्यासाठी इथं येत असतील आणि जगातून सर्व प्रेक्षक तिथे येत असतील तर आपलं छोटंसं गाव तिथं, एक खेळ तिथं वसवावं लागेल. आणि ही संकल्पना 1956 मध्ये मेलबॉर्न नावाचे जे शहर आहे ऑस्ट्रेलियाचं, इथं त्या ऑलिम्पिक सामने भरले होते आणि तिथे ही संकल्पना उदयाला आली. ऑलिम्पिक व्हिलेज हे पहिलं ऑलिम्पिक व्हिलेज मेलबॉर्नला तयार झालं. मग हे जे ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात. बघा दर 4 वर्षांनी हे ऑलिम्पिक सामने भरवले जातात. याचा इतिहास जर का आपण पाहिला तर इसवी सनाच्या पूर्वी म्हणजे 776 मध्ये, बघा इसवी सन पूर्व, बघा इसवी सन पूर्व आणि इसवी सन यांच्यामधला तुम्हाला फरक तुम्हाला सांगतो. गौरव तुझा माईक बंद कर. बघा इसवी सन आणि इसवी सन पूर्वचा मधला फरक बघा की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 776 वर्षापूर्वी, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 776 वर्षापूर्वी पहिले ऑलिम्पिक सामने भरवले गेले होते. अशी नोंद ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये सापडते. बघा जो ग्रीस नावाचा देश होता, त्या ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये इसवी सन पूर्व 776 पूर्वी इथं पहिले ऑलिम्पिक सामने भरवले गेले होते. त्यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षाच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. बघा त्या ग्रीसमध्ये ऑलिव्ह नावाचं एक झाड असतं, या झाडाच्या फांद्या, त्यांची माळ, त्या जो खेळाडू विजेता होईल त्याला ते दिलं जायचं. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परातील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचं प्रचंड असं स्वागत करत या सामन्यातील खेळाडूंचे राष्ट्रीय सण समारंभाच्या वेळी मानाचं स्थान मिळत असे. पुढे ग्रीस सत्तेचा ऱ्हास झाला आणि इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद पडले. बघा इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने सुरू झाले होते आणि इसवी सन पूर्व 394 मध्ये हे सामने बंद झाले. का की ग्रीस साम्राज्य जे होते युरोपमधलं, हे ग्रीस साम्राज्याचा ह्रास झाला, ग्रीस साम्राज्य नष्ट झालं. मग हे सगळं सुरू असताना मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 मध्ये आधुनिक जगाला आठवण झाली. बघा तो काळ तर सगळा संपून गेला आणि 1894 मध्ये पुन्हा जगाच्या लक्षात आलं की अरे आपण जर का अशाच प्रकारचे भेदभाव विसरणारे हे जे ऑलिम्पिक सामने स्पर्धा होती जी ग्रीस देशामध्ये चालायची इसवी सन पूर्व 776 मध्ये,
तर आपण पुन्हा आधुनिक काळामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारचे सामने भरवले तर याची सुरुवात झाली 1894 मध्ये. फ्रान्स नावाचा जो देश आहे, या फ्रान्स देशामध्ये ऑलिम्पिक काँग्रेस भरवली गेली आणि या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. कुबार्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञानं या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचं पुनरुज्जीवन केलं. बघा, ऑलिम्पिक सामन्यांचं पुन्हा सुरुवात झाली ती 1894 मध्ये. फ्रान्स देशामध्ये त्यांचा जो एक माणूस होता कुबर्टीन नावाचा, हा फ्रेंच क्रीडा तज्ञ याने पुन्हा ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात करण्याचं सुरू केलं. शरीर संपदा वाढवण्यासाठी आणि बल संवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्यानं देशांमध्ये मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असं ठरलं आणि 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी भरवायला वेगवेगळ्या देशामध्ये भरवायला सुरुवात झाली. पण या ऑलिम्पिक सामन्यांचं ध्येय काय होतं, तर जगामध्ये सद्भावना नांदावी, समता प्रस्थापित व्हावी, देशांमध्ये मैत्री वाढावी, विश्वबंधुत्व, शिस्त आणि ऐक्य या सर्व भावनांचा उहापोह या ऑलिम्पिक सामन्याच्या माध्यमातून जगाला पुन्हा एकदा सुरू झाला. या निरनिराळ्या सामन्यामध्ये 21 खेळांची तरतूद आहे. बघा, ऑलिम्पिक जे सामने आहेत, या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एकूण 21 खेळ खेळले जातात. मग पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या ऑलिम्पिक समितीमध्ये असतात आणि समितीमध्ये खेळाची व्यवस्था त्या खेळाच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे दिलेली असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च हा खूप मोठा असतो, म्हणून हा सर्वच पैसा स्पर्धक देश हा पैसा उभा करतात. खूप मोठं नियोजन लागतं, कारण की प्रत्येक देशाचे खेळाडू तिथे आलेले असतात. त्याच्यासाठी प्रचंड असा पैसा लागतो, म्हणून जे सहभागी देश असतात ते सर्व पैसा ते तयार करतात, उभा करतात. क्रीडा क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही, वर्णभेद नाही, सर्वांना इथे समान संधी मिळते. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू, बघा अमेरिकेचा एक खेळाडू जेसी ओवेन्स, हा आफ्रिकाचा, वंश जर का पाहिला तर आफ्रिकेचा आहे. 1936 मध्ये बर्लिन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्याने 4 सुवर्ण पदक मिळवली आणि ते सगळे अजिंक्य पद त्याची ती होती. इतकेच नव्हे तर त्यानं 4ही बाबतीत नवे उच्चांक प्रस्थापित केले. अमेरिकेच्या यशाचा मोठा शिल्पकार ठरला. अमेरिकेचेच नव्हे तर साऱ्या जगाने या खेळाडूचा एवढा गौरव केला, एवढं कौतुक केलं. ओवेनचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून जगाने त्याची प्रशंसा केली. बघा, वर्णभेद त्या काळी वर्णभेद फार मोठ्या प्रमाणावरती युरोप देशामध्ये होता. आफ्रिका आणि आशिया खंडातील लोकांना काळं म्हणून हिणवलं जायचं. हा वर्णभेदाचा प्रमाण खूप त्यावेळेस होतं. पण ज्यावेळेस या जेसी ओवेन्सने ज्यावेळेस या 4 क्रीडा स्पर्धामध्ये सुवर्ण पदक मिळवलं आणि नुसतं सुवर्ण पदक नाही तर उच्चांक स्थापित केले, त्यावेळेस नुसत्या अमेरिकेनेच नाही तर संपूर्ण जगाने त्याचं गौरव केला, त्याचं कौतुक केलं. त्याच्यानंतर एक खेळाडू आहे एमिल झेटोपेक. एमिल झेटोपेक नावाचा एक खेळाडू आहे की जो झेकोस्लोवाकिया नावाचा देश आहे, या देशाचा हा खेळाडू आहे. 1952 मध्ये हेलसिंकीचं जे मैदान आहे ते त्याने गाजवलंय. त्याने 5000 मीटर धावणे या मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीमध्ये नवीन असा विक्रम स्थापन केला. नवा इतिहास घडावा. जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी त्या झेटोपेकने ख्याती मिळवली. त्याची रनिंग इतकी फास्ट होती, जगातला सर्वात फास्ट पळणारा माणूस म्हणजे झेटोपेक. हा झेटोपेक याला लोकांनी उपमा दिली जगातील मानवी रेल्वे इंजिन. इतक्या फास्ट 5000 मीटर शर्यतीमध्ये, मॅरेथॉन शर्यतीमध्ये हा टॉपला राहायचा. उच्चांक त्यांनी प्रस्थापित केले. त्यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल अभिमानच वाटला. पण त्याचबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दल त्यांच्या मनामध्ये आदर सुद्धा निर्माण झाला. आफ्रिकेतील इथिओपियाचे अबेबे बिकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली. बघा, त्यांच्या देशामध्ये हा जो देश आहे इथिओपिया नावाचा, आफ्रिका खंडामधला अतिशय मागासलेला देश आहे इथिओपिया. या इथिओपियामध्ये या खेळाडूच्या पायामध्ये बूट सुद्धा नव्हते आणि बिना बुटाने त्याने मॅरेथॉन जिंकली. अशा प्रकारे 1848 साली या खेळाडूने ऑलिम्पिकचं मैदान दणाणून सोडलं. 100 मीटर आणि 200 मीटरच्या शर्यतीमध्ये याने पहिला क्रमांक मिळवला.
त्याचबरोबर भारताचा जर का विचार केला तर भारताने हॉकीच्या स्पर्धेमध्ये अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवलं. पहिल्या ऑलिम्पिक पासून म्हणजे 1894 पासून ते जवळपास 5 ते 7 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचं हॉकीमध्ये सुवर्ण पदक असायचं. का की भारताचा जो खेळ होता, तुम्ही नाव ऐकलं असेल ध्यानचंद, मेजर ध्यानचंद, खूप जबरदस्त खेळाडू होते. हॉकीमध्ये भारताला सुवर्ण पदकच मिळायचं. बघा आता आता आपल्याला आपण थोडंसं बॅक झालो, नाहीतर सुवर्ण पदक आपला हॉकीमध्ये कन्फर्म असायचं. मग बघा सुवर्ण पदक, सुप्रसिद्ध भारतीय खेळाडू मेजर ध्यानचंद यांचं नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचतो. ऑलिम्पिक मैदानावरती खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा आणि प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज हा डौलाने फडकत असतो. त्या ध्वजावरील 5 खंडांची 5 वर्तुळे हा समतेचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देत असतो. तर त्याच्या शेजारीच शुद्र विचाराचे अहंकार घालवणारी ज्योत ही नेहमी तेवत असते. ते मशाल तेवत असते की शुद्र विचार त्या मशालीमध्ये जाळून टाका असा संदेश ती मशाल देत असते. बघा भारताचा जर का विचार केला तर या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मेजर ध्यानचंद हे सुद्धा जबरदस्त भारताकडनं खेळायचे, हॉकी खेळायचे. एक वेळेस जर्मनीचा जो शहिंशाह होता त्यावेळेस त्याचा जो चान्सलर होता, त्याचं नाव होतं ॲडॉल्फ हिटलर, हा सुद्धा ते सामने बघायला आला आणि त्याने जर्मनी विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने बघितलं की भारताचा हा ध्यानचंद नाव हा खेळाडू फार जबरदस्त हॉकी खेळतोय. याच्या हॉकीमध्ये याने चुंबक तर लावलं नाही ना, तर त्याने त्या ध्यानचंदच्या हॉकी स्टिक मागून त्यांनी ती स्टिक पुन्हा एकदा चेक केली की याच्यामध्ये काही चुंबक वगैरे नाही, की या बॉल त्या हॉकी स्टिकला चिपकलेला असतो नेहमी. तर इतकं जबरदस्त. आणि सुरुवातीला तर आपल्या हॉकी टीम ही अनवाणी पायाने खेळायची, पायात बूट सुद्धा नसायचे आणि तरीही सर्व देशांमध्ये सर्व जगामध्ये नंबर 1 ची आपली हॉकी टीम असायची. त्याचबरोबर कुस्तीमध्ये खाशबा जाधव होते कोल्हापूरचे, यांनी सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धा गाजवलेली आहे. त्याच्यानंतर धनराज पिल्ले हॉकीमध्ये, त्याच्यानंतर अभिनव बिंद्रा आहेत. आता भारताचे सुद्धा बरेचसे खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आता मेडल जिंकायला सुरुवात झालेली आहे. अशा प्रकारे या ऑलिम्पिक स्पर्धांचं हे जे सर्व खेळ आहे याबद्दल बाळज पंडित यांनी आपल्या या पाठामधून हे सर्व विवेचन आपल्या समोर मांडलेलं आहे. तर आज आपण बाळज पंडित यांचं ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा पाठ आज आपण बघितलेला आहे. तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला जरूर विचारा. तोपर्यंत पुन्हा भेटूच एक नवीन पाठ घेऊन. तोपर्यंत थांबूया. चला बघा, कोणीच लेफ्ट होऊ नका. मला तुमच्या